सकल संत निर्णय मटकुंभा सादर करीत आहे सद्गुरु श्री अनंत महाराज यांच्या पारकनिष्ठ वाणीतून समुझे की गती एक है या साखीचा भावार्थ। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सज्जन हो, आज आपण सद्गुरु कबीर साहेब यांनी लिहिलेल्या बीजक सद्ग्रंथामधील साखी नंबर 190 समुझे की गति एक है, जिन समुझा सब ठौर, कहही कबीर ये बीच के, बलक ही और की और। या साखीमध्ये सद्गुरु कबीर साहेबांनी दिलेले संकेत आपण पाहू। कबीर साहेब म्हणतात, समुझे की गति एक है। समुझे, समुझेचा अर्थ आहे समजदार जीव। समजदार जीव, समजदार जीवाचा अर्थ आहे स्वरूप ज्ञानांची समज ज्या जीवाजवळ आहे ते जीव। कारण ज्ञान समाजामध्ये 3 प्रकारचं आहे। एक प्रत्यक्ष ज्ञान, 2 परोक्ष ज्ञान आणि 3 अपरोक्ष ज्ञान। प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान ह्या दोनही ज्ञानाला पदार्थ ज्ञान म्हटलं आहे किंवा जगत ज्ञान म्हटलं आहे। प्रत्यक्ष ज्ञान हे ज्ञान प्राप्त होण्याचं साधन आहे पंच ज्ञानेंद्रिय। कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा या 5 ज्ञानेंद्रियांनी वस्तू, प्राणी, पदार्थांचं प्रत्यक्ष ज्ञान होते। परोक्ष ज्ञान म्हणजे काल्पनिक ज्ञान। हे ज्ञान प्राप्तीचे साधन आहे चित्त चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार। या 4 साधनाद्वारे, चित्त चतुष्टयाद्वारे कल्पित प्राप्त होण्याचं ज्ञान। देव, सुख, पुण्य, समाधान वगैरे प्राप्त होण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान चित्त चतुष्टयाद्वारे केले जाते। आणि तिसरं आहे अपरोक्ष ज्ञान, म्हणजे प्रत्यक्ष स्वस्वरूप ज्ञान, अनुभूतीचं ज्ञान, आपल्या स्वरूपाचं ज्ञान, की जे ज्ञान प्राप्तीचं साधन आहे विवेक, स्वयंविवेक। तर प्रत्यक्ष ज्ञान जे पंच ज्ञानेंद्रियाद्वारे केले जाते आणि परोक्ष ज्ञान जे चित्त चतुष्टयाद्वारे केले जाते, या ज्ञानाची समज जे आहे ते समजदार जीव यांची गती एक असू शकत नाही। समुझे की गती एक आहे। ज्या जीवाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान प्राप्त होण्याचं जे विवेक नावाचं साधन आहे, त्या साधनांनी, विवेकांनी स्वस्वरूपांच्या ज्ञानांची जी समज आहे, स्वस्वरूप ज्ञान प्राप्त होण्याची जी समज आहे, ते समजदार जीव। समुझे की म्हणजे समजदार जीवांची गती एक आहे। गती, गतीचा अर्थ आहे चाल, आचरण, ज्ञान, दशा, स्थिती वगैरे। गती म्हणजे मार्ग चालण्याची गती, जीवन जगण्याचं आचरण, खाणे, घेणे, बोलणे, चालणे, बसणे, उठणे, सर्व प्रकारचे जे व्यवहार आहे किंवा सर्व प्रकारची जी जीवन जगण्याची पद्धत आहे, की जी पद्धत
जीवाच्या कल्याणासाठी पूरक आहे अशी गती, असं आचरण. समुझेकी गती एक आहे. समजदार जीवांची गती जी आहे, आचरण आहे, स्थिती आहे, दशा आहे, चालचलन आहे, ज्ञान आहे, जीवन जगण्याची पद्धत आहे की जी पद्धत, जे आचरण, जी दशा, जी स्थिती, जे ज्ञान जीवाच्या कल्याणास पूरक आहे अशी समज घेऊन जगणाऱ्या जीवांची गती जी आहे ती एक आहे. त्याच्यामध्ये भिन्नभाव राहू शकत नाही. कबीर साहेब म्हणतात की ज्या समजींनी जीवन स्थिर, शांत, सुखी, समाधानी, दुःखरहित, समस्या विरहित जगता येणारी जी समज आहे, कारण बाहेरून येणारी जी आपत्ती विपत्ती आहे ती कमी जास्त प्रमाणात येणाऱ्या जाणाऱ्या राहणारच आहेत. शरीर आहेत, शरीर कधी रोगी कधी निरोगी राहणारच आहेत. संबंध आहे, कधी जुडणारे कधी तुटणारे राहणारच आहेत. वातावरण कमी जास्त राहणारच आहेत. परिस्थिती अनुकूल प्रतिकूल राहणारच आहेत. तरी पण त्या अनुकूल किंवा प्रतिकूलमध्येही स्थिर शांतता, सुख समाधानाला खंड पडणार नाही अशी जी समज आहेत. कारण या सर्व गोष्टी विचारधारेवर अवलंबून असतात. सुखदुःख, शांती अशांती, समाधान असमाधान, बरी वाईट परिस्थिती विचारधारेवर अवलंबून आहे, माणसावर अवलंबून आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये काय कसे मानायचे, राहायचे, वागायचे, करायचे हे सर्व त्या जीवाजवळ असणाऱ्या वैचारिक पातळीवर अवलंबून आहे. त्या यथायोग्य तारतम्ययुक्त स्थिर समजीनुसार येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची समज की ज्या समजीने जीव कोणत्याही परिस्थितीत स्थिर शांत समाधानी एकरस्तेमध्ये क्षण गाठू शकेल अशी समज घेऊन जगणारे जे समजदार जीव आहे यांची गती, समुझेकी गती एकच राहणार आहे. भिन्नता राहणार नाही. कारण भिन्नता जी आहे ती बुद्धिभेदामुळे होते. बुद्धिभेद आहे, देहभेद, जातीभेद, वर्णभेद, पक्षभेद, पंथभेद, धर्मभेद. कारण भेदाच्या समोर विशेषण आहेत. भेद विशेषणामध्ये अलग अलग कमी जास्त गती राहील. भेद निघाला की अभेद स्थिती, नरनारी, गरिबी श्रीमंती यामध्ये काही भेद नाही. कारण गरीब असो की श्रीमंत असो, झोपायला 3.5 हात जागा, जेवणाचे समोर येणार ताट आणि ओढण्यासाठी व शरीर झाकण्यासाठी कपडा, अन्न वस्त्र निवारा, बस एवढ्या प्राप्तीची गरज आहेत. बाकी गरिबी श्रीमंती जे भेद आहे त्या भेदाचं काही काम नाही जीवनात. जीवन निर्वाह आणि जीवन उद्देश त्यानुसार जीवाच्या कल्याणासाठी पूरक अशी गती पाहिजे, आचरण पाहिजे. गती म्हणजे आचरणानुसार जगण्याची जी पद्धत आहे त्या जगण्यामध्ये जीवाच्या कल्याणासाठी काय पूरक आहे, काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहेत, काय स्वीकारायचं आहे किंवा काय स्वीकारायचं नाही, त्याचं नाव गती, आचरण. त्या गतीनुसार
कोणती रीती किंवा पद्धत अवलंबायची? समजा जीवाच्या कल्याणासाठी जे आचरण समजदार जीव जीवनामध्ये करीत असते, त्या आचरणाची रीत कोणती, म्हणजे पद्धत कोणती असायला पाहिजे? काय स्वीकारायचं? आचरण म्हणजे भाव, प्रेमभाव, वैरभाव, सदाचरण, विरोध करायचा की समन्वय साधायचा, संवाद करायचा की विवाद करायचा, त्यासाठी कोणती पद्धत स्वीकारायची? गती, प्रीती म्हणजे स्वीकार करणे, वैवाहिक जीवन स्वीकार केलं, अवैवाहिक जीवन स्वीकार केलं. ज्या गतीचा किंवा ज्या आचरणाचा स्वीकार केला त्यावर प्रीती असली पाहिजे, प्रेम जडलं पाहिजे, एकनिष्ठ भाव असला पाहिजे. आणि ज्या गोष्टीचा आपण स्वीकार केला त्याची पद्धत कशी असली पाहिजे जीवन जगण्याची, आणि त्या पद्धतीनुसार स्थिती म्हणजे दशा आहे ती एकच येणार आहे सर्व ज्ञानी लोकांची. ज्या आचरणामध्ये कल्याणास्पूरक असा मार्ग स्वीकारला, तो मार्गक्रमण करत असताना जी पद्धत हाताळली, त्या पद्धतीने ज्या स्थितीपर्यंत पोहोचण्याचं ज्ञान या जीवाला होत आहे, म्हणजे कल्याणास्पूरक असणारी भूमिका वठवण्यासाठी जी गती, प्रीती, रीती आणि स्थिती या क्रमाने मार्गक्रमण करणारे जे समजदार जीव आहेत, त्या सगळ्या जीवांची गती एक असणार आहे, एकच राहणार आहे, भिन्नता नाही. समुझी गती एक आहे. कबीर साहेब म्हणतात, परंतु ही समुझी गती कुणाची? जिन समजा सब ठवर. जिन्न म्हणजे ज्या लोकांनी, ज्या जीवांनी, समुझा म्हणजे समजून घेतली, सब ठवर, सब म्हणजे सर्व सिद्धांत, ठवर म्हणजे ठिकाण, उद्देश, पद्धत, भूमिका. कबीर साहेब म्हणतात, समुझी की गती एक आहे. समजदार जीवांची गती म्हणजे चालचलन, आचरण, वर्तन एकच राहणार आहे, दशा एकच राहणार आहे, स्थिती एकच राहणार आहे, त्यामध्ये काही भेद राहणार नाही. परंतु कोणत्या? ज्या ज्या जीवांनी जिन समुझा समजून घेतली, सब म्हणजे सर्व सिद्धांत, सत्संगांनी, सत्संगाच्या माध्यमांनी, सद्ग्रंथ अवलोकनांनी, सत्साधनांनी आणि सत्पुरुषार्थांनी जे सिद्धांत समजून घेतले, त्या समजून घेतलेल्या प्रायोगिक जे ज्ञान आहे, ते ज्ञान, त्या ज्ञानांनी ठवर म्हणजे ठिकाण, कोणत्या ठिकाणावर पोहोचायचं आहे, काय उद्देश आहे त्या आचरणांचा, कोणती पद्धत स्वीकारलेली आहे आणि कोणती भूमिका गाठायची आहे. कबीर साहेब म्हणतात, ज्या जीवांनी खाणीवाणीचे सर्व भेदांचं रहस्य जाणलेलं आहे. खाणी शरीर संबंधी, स्त्री, पुत्र, घरदार, धनसंपत्ती या साधनांच्या वापरांचा उद्देश काय, किंवा शरीराचा संबंध प्राप्तिक अंतापर्यंत राहणारच आहे, पण या सर्व साधनांचा वापर कल्याणास पूरक असला पाहिजे, असा भेद जाणणारे जे जीव आहेत, जिन समुझा सब ठवर. वाणी म्हणजे वाणी है बहुभाष की ना आदिनांत, जो तुम्हारी काम की है चुनले बुद्धिमंत. समुद्रात जसे अफाट पाणी आहे, पण त्यातील
आपण योग्य वापरात येणाऱ्या पद्धतीनेच घेतले पाहिजे ते पाणी. कारण योग्य वापर करणारे जे जीव आहेत त्यांची पद्धत समुद्रातील पाणी स्वीकारण्याची वेगळी. नाहीतर ती पद्धत जर अवलंबली नाही तर त्या पाण्याचा अपव्यय होईल. त्या प्रकारे समाजामध्ये जी रोचक भयानक यथार्थ वाणी आहे त्यातील सार वाणी घ्यायची आहे. व्यवहार व परमार्थ क्षेत्रामध्ये सार सार रस लीजिए सब असार को छोड़, यही विधी माणूस आजही सतमार्ग को जोड. जसं नारळ आहे, नारळाची बुच्ची जी आहे ती लहान मुलासमोर ठेवली तर तो खाणारच, कारण त्याला काय माहीत की खायची वस्तू आत आहे म्हणून. ज्याला माहीत आहे की तो डोल काढल्यानंतर आपणाला जी खायची वस्तू ते मिळतील, माहीतगार मनुष्य तो डोल खाईल, बाकी फेकून देईल. पण याला कोण समजणार, कोण समजेल? माहीतगार समजदार जीव. त्या प्रकारे खाणी आणि वाणीच्या भेदांचं जे रहस्य आहे की त्यातील खाणी आणि वाणी या संबंधामध्ये ज्यावेळेस जीव जीवन जगतो त्यावेळेस त्यातील कोणत्या गोष्टी कल्याणास पूरक आहे, ग्राह्य आहे, आणि कोणत्या गोष्टी त्याज्य आहे याचा भेद जाणणारे जे जीव आहेत त्या जीवांनी जिन समुजा. दुसरा प्रकार आहे, या लोकांची जी गती आहे, मती आहे किंवा प्रचलित सिद्धांतिक भेद आहेत त्या भेदाचं रहस्य जाणणारे जे जीव आहेत. तिसरा प्रकार आहे जडचेतन या दोन्ही वस्तूंच्या भेदांचं रहस्य जाणणारे. सजीव आणि निर्जीव या दोहोंचे भेद जाणणारे जे जीव आहेत, भेद जाणण्याची समज जी आहे त्यांनी जिन समुझा. नंतर आहे हंसरहनी रहस्याचं भेद, आणि नंतर आहे देहसंबंधी पदार्थरूप आणि आत्मसंबंधी निजरूप. हे सर्व रहस्य, भूमिका, सिद्धांत ज्या जीवांनी समजून घेतल्या जिन समुझा सब ठावर, त्या सगळ्या पारखी हंस जीवांची समज जी आहे त्या समजदार जीवांनी समुझे की गती एक है जिन समुझा सब ठावर. म्हणजे अर्थ असा स्पष्ट झाला की जे जीव जड चेतनांचं भेदांचं रहस्य जाणणारे आहेत, ज्या जीवाजवळ खाणी वाणीच्या भेदांचं रहस्य जाणण्याची समज आहे, ज्या जीवाजवळ हंस रहणीचे रहस्य जाणण्याची समज आहे, जडचेतन भेदाचं रहस्य जाणण्याची समज आहेत, आणि पदार्थ ज्ञान आणि स्वरूप ज्ञान या ज्ञानांचं रहस्य जाणणारी जी समज आहेत, सर्व प्रायोगिक सिद्धांतिक ज्ञान जाणण्याची जी समज ज्या ज्या जीवाजवळ आहे त्या त्या जीवांची गती म्हणजे आचरण एक राहील, बोल बर्ताव एक राहील. खाण्याघेण्याची पद्धत, व्यवहार करण्याची पद्धत, शरीराच्या वापरण्याची पद्धत, सगळ्या पद्धती या ज्ञानी जीवाच्या कल्याणासाठी पूरक राहील, त्यामध्ये काहीही भेद राहणार नाही. असा अर्थ वरील अर्धसखीचा जो आहे तो कबीर साहेबांनी जिज्ञासू जीवाला समजून दिला आहे. बाबा रे, समुझे की गती एक है जिन समुझा सब ठावर. ज्या ज्या लोकांनी सगळे सिद्धांतिक बाजू जी आहेत, सिद्धांतिक ज्ञान आहे, सिद्धांतिक ज्ञानाचं जे मर्म आहे ते जाणण्याची समज ज्या ज्या ज्ञानी जीवाजवळ, विवेकी जीवाजवळ आहे त्या त्या सगळ्या जीवांची गती एक आहे. म्हणजे चाल चलन, आचरण, पद्धत, भूमिका, उद्देश
जीवन जगण्याची पद्धत एक आहे अशा लोकांच्या जवळ, म्हणजे जी समज आहे कल्याणास्पूरक, त्या जीवांची समज एक आहे. समुझेकी गती एक आहे, जिन समुझ्या सब ठवर. कबीर साहेब म्हणतात, परंतु आपण जर समाजाकडे लक्ष वेधलं तर समाजामध्ये अनेक विविधता आहे, विविध संस्कार आहे, भिन्न गती आहे, भिन्न आचरण आहे, भिन्न साधना आहे, भिन्न उद्दिष्ट आहे. याचं कारण काय? कही कबीर ये बीच के, या बीच के म्हणजे मधातील बीच. कबीर साहेब म्हणतात, अनेक मानंदी घेऊन जगणारे अहंकारी, पक्षपंतभिमान या सगळ्या गोष्टींनी ज्ञानावर जागृत न राहता आंधळ्याप्रमाणे जीवन जगणारे. मुख्य उद्देश काय? उद्देश्य भव्य जीवन का, दुख से निवृत्ति को पाना और शोक मोह मानस का मिटकर प्रशांत हो जाना. सगळ्या साधनांचा, चालचलनांचा, आचरणांचा, पद्धतींचा, भूमिकेंचा उद्देशच असा आहे समजदार जीवांचा की शोक मोह मानस का मिटकर प्रशांत हो जाना. जीवन जगण्यामध्ये, जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जीवाच्या कल्याणास पूरक असणारी बौद्धिक शांती आहे, मानसिक शांती आहे, हार्दिक शांती आहे, ही प्रस्थापित करणं, शांत होणं वगैरे कल्याणास, स्थिर शांत जीवनास किंवा स्वरूप स्थितीस पूरक भूमिकेपासून विचलित होणारे, म्हणजे पुरे शहाणी नाही आणि पुरे अडाणी नाही असे जे जीव आहेत ते कही कबीर ये बीच के बलकही और की और. बलकही म्हणजे बकणे, काही बकणे, ज्या वागण्या बोलण्या चालण्यामध्ये काही तथ्य नाही असे बकणे बडबडणे, बेहोज वर्ताव करणे, तर्क वितर्क, वाद विवाद, मतमतांतरे वाढवून विनाकारण विध्वंसक प्रक्रिया असेल असे आचरण करणे, समस्या मिटवण्याऐवजी अधिक समस्या तयार करणारे, निंदा चर्चा खंडन मंडनादी निषिद्ध क्रियालाप वार्तालाप करणारे जीव, सत्याला असत्य, असत्याला सत्य, न्यायाला अन्याय, अन्यायाला न्याय, उपायाला अपाय, अपायाला उपाय होईल असे बकणारे, गुणाला दोष, दोषाला गुण, हिताला अहित, अहिताला हित असे अशोभनीय वातावरण निर्माण करून फुटीर वृत्तीची चढावळ होईल असे वागणारे जे जीव आहेत ते मतपंथ, संप्रदाय, धर्म वगैरेचे मर्म न जाणता जमेल तेवढी वाद विवाद, झगडे झंझटी निर्माण करणारे उपद्रव तयार करत असतात. बलकही और की और. समन्वय तर नसतोच, परंतु विषमतावाद, फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचे काम करून स्वतःही अस्थिर आणि दुसऱ्याचेही जीवन अस्थिर बनवण्याचा प्रयत्न करीत असतात. बलकही और की और. तर या सर्व अनुचित नासमजदार संगतीपासून जिज्ञासू सारगाई जीवांनी दूर राहिले पाहिजे. सर्व सिद्धांतिक मर्म विवेकांनी जाणून, विशेष पुरुषार्थ करून सत्संगतीमध्ये स्वरूप ज्ञान व स्वरूप स्थिती समजून घेऊन बंधायमान गतीपासून वाचवण्याकरता हंसगतीला पूरक जीवन ध्येय गाठून स्वतःचे कल्याण करून परहितासाठी योग्य संकेत म्हणजे प्रायोगिक सिद्धांताचे संकेत सज्जनांना, हितचिंतकांना देत राहिले पाहिजे. यासाठी विशेष रहनी रहस्याला महत्त्व देऊन स्थिर शांत स्वरूप स्थितीकडे
वाटचाल करत राहणे महत्वाचे आहे. कबीर साहेब म्हणतात की कर्म अध्यास मिटाव संतो, ठहर स्वरूप में जाओ, निजपद वृत्ती स्थिर हो रहना, सोई परमपद पाओ. साहेब म्हणतात समुझे की गती एक है जिन समुझा सब ठौर. सर्व सिद्धांतिक बाजू समजून, खाणीवाणीच्या भेदांचं रहस्य जाणून, जडचेतनांच्या भेदाचं रहस्य जाणून, हंसरणीचं रहस्य जाणून, कल्याणास पूरक असणारे जे स्वतःच्या स्वरूपांचं ज्ञान आहे, त्या ज्ञान प्राप्तीची समज घेऊन जगणारे जे ज्ञानी विचारवंत विवेकी संत साधू आहेत, जीव आहेत, त्या सगळ्या लोकांची गती म्हणजे चाल चलन आचरण उद्देश भूमिका एकच असतात, भिन्न राहू शकत नाही. मग कोणाची भिन्न राहील? ज्यांनी सिद्धांतिक ज्ञान दूर ठेवून प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे. त्यासाठी काहीही प्रचार करणारे, काहीही बकणारे जे जीव आहेत, त्या जीवांमध्ये भिन्न गती राहणार आहे. समुझे की गती एक है जिन समुझा सब ठौर, कही कबीर यह बीच के बलक ही और की ओर. स्वतःच्या कल्याणास ग्राह्य असणाऱ्या ज्ञानाची समज घेऊन न जगणारे जे जीव आहेत ते काहीही बरळतात. कल्पना तर्क संदेहरहित होऊन, वादविवाद रहित जीवन जगून, स्थिर 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 शांत 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 जीवन जगण्यात झाले पाहिजे, असा उद्दिष्ट किंवा अशी भूमिका किंवा अशी पद्धत किंवा असं आचरण फक्त ज्ञानी समजदार जीवांचंच असते. जगध्यास, जगदृष्टायमान व्यवहार, दशा आणि स्थितीतून बाहेर निघणारी समज घेऊन जगणारे जे ज्ञानी जीव आहेत, विवेकी जीव आहेत, त्या सर्वांची गती म्हणजे आचरण परमार्थदृष्ट्या एकच राहणार आहे. व्यवहारामध्ये जरी भेद असला तरी त्या जीवांचा उद्देश, गती, चाल चलन वर्तन एकच असतो, असं कबीर साहेबांना या साखीमधून आपणाला आवर्जून सांगायचं आहे. म्हणून कबीर साहेब म्हणतात समुझे की गती एक है जिन समुझा सब ठौर. हे सज्जन हो, ज्या जीवांनी कल्याणास पूरक असणारे सगळे सिद्धांत जे समजून घेतलेले आहेत, समजून घेण्याची जी समज घेऊन जीवन जगणारे जे ज्ञानी विवेकी लोक आहेत, या सगळ्या लोकांचं आचरण, जीवन जगण्याची पद्धत, जीवन जगण्याचे उद्दिष्ट एकच राहणार आहे. त्यामध्ये भिन्नता असू शकत नाही. परंतु जी भिन्नता आहे ती भिन्नता भेदामुळे तयार आपल्या समाजामध्ये होत आहेत, दिसत आहेत. बुद्धिभेद आहे, देहभेद आहे, जातीभेद आहे, पंथभेद आहे, अनेक प्रकारचे जे भेद आहे, धर्मभेद आहे. या भेदामुळे आपल्या समाजामध्ये विविधता आणि विभिन्नता आहे. परंतु कल्याणास पूरक जीवन जगणारे जे जीव आहे, ज्ञानी जीव आहे, स्वरूपस्थ जीव आहे, पारक ज्ञानी जीव आहे, या सगळ्या जीवांची गती, चालचलन, आचरण, उद्दिष्ट, भूमिका, जीवन जगण्याची पद्धत एकच राहणार आहे. तिथे भिन्नता राहू शकत नाही. कही कबीर ये बीच के, यामध्ये जीवन जगणारे जे लोक आहेत, ज्यांना स्वतःच्या स्वरूपाच्या ज्ञानाची चाळ नाही, ज्ञान नाही, ती समज नाही, असे लोक परोक्ष ज्ञान म्हणजे काल्पनिक ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान, वस्तू प्राणी पदार्थांचं ज्ञान, ह्या ज्ञानामध्ये काही बरळत असतात. बरळण्याचंच काम असते. कल्पना तर्क संदेह घेऊन जीवन जगणारे जे जीव आहे
यांचा उद्देशच फक्त बळण्याचा असतो. कही कबीरे बीच के बलकही और की और. म्हणून कबीर साहेब म्हणतात की सज्जन हितेच्छुक ज्ञानी विवेकी जीवांनी, जे समजदार जीव आहे, ज्ञानी जीव आहे, यांची जी गती आहे, आचरण आहे, उद्दिष्ट आहे, भूमिका आहे, ती पार करण्यासाठी, पार पाडण्यासाठी सगळे संतांनी दिलेले समाजामध्ये सगळे काही सिद्धांत आहे, जीवाच्या कल्याणास पूरक असलेले, त्या सिद्धांतिक ज्ञानाची समज घेऊन जीवन जगलं पाहिजे. आणि बरळणारे जे लोक आहेत त्यापासून दूर राहिलं पाहिजे. म्हणून जडचेतनांच्या भेदांचं रहस्य, त्या जड आणि चेतनांचे गुण लक्षण याचं रहस्य जाणून स्वरूपज्ञान आणि स्वरूप स्थितीचे या रहस्य जाणणारी जी समज आहे, ती समज घेऊन आपण जीवन जगून आपल्या जीवाचं हित होईल, कल्याण होईल, जन्ममरणाच्या पाशातून, दुःखातून जीव मोकळा होईल, स्थिर शांत होईल, असा मार्गक्रमण करण्यास आपण आपलं उद्दिष्ट गाठलं पाहिजे. या प्रकारची समज घेऊन ज्ञानी संतांच्या, पारखी संतांच्या सहवासामध्ये आपली स्वरूपस्थिती दृढ केली पाहिजे, की जेणे या नरदेहामध्ये आपल्या जीवाचं कल्याण होईल, हित होईल आणि स्थिर शांत स्थितीला प्राप्त होतील. असा उद्देश, असा भावार्थ, असा मतितार्थ, असा संकेत सद्गुरू श्री कबीर साहेबांनी आपणासमोर ठेवला आहे. तो आपण सर्वांनी मननीय ठेवला पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.